हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरु जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. आणि बिहार घरच वाटू लागलं. यार तू सेफ आहे ना? प्रत्येक वेळी घरच्यांशी किंवा मित्रमैत्रिणींशी फोनवर बोलताना हा प्रश्न ऐकून ऐकून मी कंटाळले होते. इथले लोक एकंदरीत बिनधास्त, प्रसन्न आणि आपुलकीने वागणारे होते. कोणालाही मी पहिल्यांदा भेटायचे तेव्हा हेच ऐकू यायचं. अरे मैडम, पहले आराम से बैठकर चाय पीजिए, फिर बात करते हैं. मोतीहारीच्या बाजारातल्या ATM समोरच्या रांगेत गीतिका आणि मी उभ्या होतो तेव्हाचा एक प्रसंग मला आठवतोय. रांगेतले पुरुष आम्हाला चक्क म्हणाले होते, आप ले लीजिए पहिले. मुंबईतल्या माझ्या स्त्री पुरुष समानतेच्या जगात मला अशा सौजन्याची सवयच नव्हती. मी म्हणाले, नको, मी थांबते. पण त्यांनी आग्रहच केला आणि ते नम्रपणे बाजूला झाले. पुरुषांच्या गर्दीतून वाट काढत आम्ही आत गेलो आणि पैसे काढले. थोड्या वेळात आमच्या लक्षात आलं की कोणतीही बाई तिथं आल्यावर ते असंच वागत होते. आम्ही फारच प्रभावित झालो. तिथली फक्त एक गोष्ट मला खटकत होती. सगळ्यांचीच तोंडं लाल रंगलेली असायची. पान आणि खैणी सर्वत्र दिसायचं. सगळे लोक पानाचा तोबरा भरूनच बोलायचे. त्यामुळे त्यांचे उच्चार तर वेगळे व्हायचेच, पण कधी कधी शब्दही समजायचे नाहीत. सिव्हिल सर्जनचे सहाय्यक पान खात खात त्याचा रस टेबलावर पडणार नाही ना हे बघत त्यांच्याशी बोलायची हिंमत कशी करायचे हे पहिल्यांदा पाहून मला धक्काच बसला होता. बिहारी लोकांचं एक अगदी नजरेत भरणारं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची ऐट आणि हिंमत. हा बिनधास्तपणा, धाडसीपणा जणू त्यांच्या DNAमध्येच होता आणि प्रत्येकजण संधी मिळेल तेव्हा तो सिद्ध करायला बघायचा. लोकांमध्ये कुठेतरी ही आक्रमकता दडलेली असायचीच आणि कोणी त्यांना जरा जरी भडकवलं किंवा त्यांचा तसा केवळ समज जरी झाला तरी ते लगेच आपलं शक्तिप्रदर्शन करायला सरसवायचे. मला तर वाटायचं की ते सतत आखाड्यातच उतरलेले आहेत. हा आमचा इलाका आहे असेच भाव त्यांच्या चेहऱ्यावर सतत का असतात असा मला प्रश्न पडायचा. कदाचित असा भाव चेहऱ्यावर ठेवल्याने ते समोरच्याला आक्रमक वाटत असावेत. मग त्यांचा तसा हेतू असो वा नसो. कित्येक दशकांपासून बिहारने राजकीय अशांतता, अंधाधुंदी आणि अत्याचार पाहिलेले होते. अशा व्यवस्थेने आपलं शोषण करू नये म्हणून, आपला टिकाव लागावा म्हणून या लोकांची उपजतच अशी वृत्ती तयार झाली होती की काय? अशा त्यांच्या दबंगगिरीच्या मागे आणि कठोर भीतीदायक बाह्यरूपामागे एक हळवं, अस्वस्थ अंतरंग होतं असं मला दिसलं. त्यांचा आक्रमकपणा ही बरेचदा फक्त ढाल असायची आणि त्यामागे ते प्रचंड चिंता दडवायचा प्रयत्न करत असायचे. अतिशय वाईट सार्वजनिक वाहतूक, सरकारी रुग्णालयांची निराशाजनक परिस्थिती आणि त्यांच्या मुलांसाठी चांगल्या शिक्षणाच्या सोयी नसणं अशा कितीतरी गंभीर आव्हानांना त्यांना तोंड द्यावं लागत होतं. स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी मोतीहारी आणि पाटण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये चांगले कोचिंग क्लासेस लावायला तरुण विद्यार्थी दुरून दुरून यायचे. त्यांना या परीक्षा पास होऊन बिहारबाहेर जाण्याची संधी मिळून अधिक चांगल्या प्रतीचं आयुष्य जगता येईल अशी आशा असायची. मी पाटण्याला आले तेव्हा पहिल्याच दिवशी माझ्या नजरेत ही गोष्ट भरली होती. तिथे अक्षरशः रांगेने कोचिंग क्लासेस दिसत होते. मोतीहारीमध्ये सुद्धा माझ्या घराच्या समोरच्या मैदानावर रोज सकाळी 6:30 वाजता कॉलेजमधली मुलं मुली घोळक्यात किंवा एकट्याने झाडांखाली बसून अभ्यास करताना दिसायची. IAS किंवा वैद्यकीय प्रवेश परीक्षा असो, आपल्याकडच्या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये बिहारी लोकांचं वर्चस्व दिसून येतं, यात मग काही नवल नाही. मला गंमत वाटली की इथे येताना सगळीकडे बंदुका वगैरे असतील अशा अपेक्षेने मी आले होते आणि त्याच्या बरोबर विरुद्धच चित्र होतं. बहुतांश विद्यार्थी अभ्यास करताना दिसायचे. सगळ्या तरुणांच्या माथी हे अभ्यासाचं भूत सवार असण्याचं कारण म्हणजे शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा पास होणं हाच बिहारमधून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग त्यांना दिसत होता. जसं भारतातल्या शहरांमधली मुलं शिक्षण घेऊन अधिक चांगल्या संधींसाठी परदेशी जातात, तसंच बिहारमधली मुलं भारतातल्याच इतर राज्यांमध्ये जातात. म्हणजेच
बिहारमधलं सगळं बुद्धिकौशल्य बाहेरच निघून जात होतं. ते पाहून मला वाईट वाटलं. बिहारमधली सर्वात बुद्धिमान मुलं मुली त्यांचं राज्य सोडून जात होती. यात त्यांची काही चूक नव्हती म्हणा. पण मग त्यांच्या राज्यातली परिस्थिती सुधारायला कोण मदत करणार? डॉक्टर रविकांत सिंह यांच्यासारखे लोक किती दुर्मिळ आहेत हे तेव्हा माझ्या प्रकर्षाने लक्षात आलं. कारण मुंबईच्या सर्वोत्तम वैद्यकीय महाविद्यालयात शिकूनसुद्धा डॉक्टर रविकांत पुन्हा आपल्या राज्यात बिहारमध्ये सेवा करायला परतले होते. मला त्यांच्याविषयी वाटणारं कौतुक आणि आदर आणखीनच दुणावला. हळूहळू बिहारबद्दल आणि बिहारी लोकांबद्दल माझ्या मनात सहानुभव निर्माण झाला. माझ्या मनात त्यांच्याविषयी भीती किंवा संताप नव्हता किंवा मला ते हास्यास्पदही वाटायचे नाहीत. लोकांच्या मनात बिहारविषयी जी नकारात्मक प्रतिमा होती त्यापेक्षा अगदी वेगळा असा बिहार मी अनुभवत होते. माझ्या लक्षात आलं की लोकांनी केवळ ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवला होता. स्वतःच्या डोळ्यांनी काहीही पाहिलेलं नव्हतं. या ठिकाणच्या आणखी एका गोष्टीने माझा त्यांच्याशी चांगला बंध निर्माण झाला. बापूधाम. मोतीहारीला उज्ज्वल इतिहास होता. ब्रिटिशांचं राज्य असताना चंपारणमधल्या शेतकऱ्यांचं फार शोषण होत होतं. शेतकऱ्यांवर नील उत्पादनाची सक्ती करून ब्रिटिशांनीच ठरवलेल्या किमतीला ती त्यांना विकायला लावली जात होती. त्यामुळे शेतकरी गरिबीच्या खाईत लोटला गेला होता. आपल्या शेतकरी बांधवांविषयी कळवळा असलेल्या राजकुमार शुक्ला यांना खात्री होती की गांधीजी यावर काहीतरी तोडगा काढू शकतील. 1 वर्षभरापेक्षा जास्त काळ पाठपुरावा करून त्यांनी अखेरीस गांधीजींना चंपारणमधील परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करायला तयार केलं. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गांधीजी त्या प्रश्नावर तोडगा काढायला तयार झाले आणि वेळ काढून तिकडे आले. 1917 साली झालेल्या तिथल्या नीळ सत्याग्रहामुळे ते गांधीजींच्या ब्रिटिशांविरोधी लढ्याचं पहिलं ठिकाण बनलं. MBBSच्या 2ऱ्या वर्षाला असताना मी गांधीजींचं आत्मचरित्र वाचलं होतं आणि तेव्हापासून ते माझ्यासाठी आदर्श बनले होते. स्ववर नियंत्रण मिळवणं आणि स्वची वाढ, तसंच काहीही झालं तरी आपली मूल्य जपणं याविषयीच्या गांधीजींच्या आग्रही भूमिकेने मला प्रेरित केलं होतं. आणि माझं नशीब इतकं चांगलं की ज्या 8 जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प चालू होतला त्यातल्या नेमक्या गांधीजींच्या चंपारणमध्येच मला पाठवण्यात आलं होतं. जवळपास 100 वर्षांपूर्वी गांधीजींनी त्या पीडित शेतकऱ्यांचे जबाब ज्या न्यायालयात नोंदवले होते त्या न्यायालयावरूनच मी रोज सकाळी रुग्णालयात जायचे. गाडीची काच खाली सरकवून मी त्या न्यायालयाच्या लोखंडी फाटकातून आत पाहायचे. रोजचे ते काही क्षण मी जणू ध्यान करायचे. अनंत अडचणींच्या समोर त्यांनी दाखवलेलं धैर्य आणि सातत्य यांची मला आठवण व्हायची. मी निराश असले तर तिथून जाताना माझ्या आशा पुन्हा पल्लवित व्हायच्या आणि माझे डोळे भरून यायचे. मी जितका काळ मोतीहारीमध्ये होते तेव्हा त्यांच्या सत्याग्रहाच्या घटनेने सतत मला प्रेरणा दिली. या सगळ्या कारणांमुळे मुंबईपासून दूर असूनही मला तिची आठवण येत नव्हती किंवा इकडे असुरक्षितही वाटत नव्हतं. उलट गंमत म्हणजे मला घरी असल्यासारखंच वाटत होतं. धन्यवाद.